चला मोदक रेडी आहेत बघा. हा 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 हा. रत्नागिरी हापूस आंब्याचा मोदक. जगप्रसिद्ध फ्रूट ज्याला बोललं जातं ते म्हणजे आपला आंबा, अर्थातच रत्नागिरीचा हापूस आंबा. या रत्नागिरी हापूस आंब्याचा आपण बनवतोय मोदक. त्यानंतर 1 वाटी पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये आंब्याचा आमरस टाकला आहे, चांगलं गरम उकळून पिठामध्ये टाकलं आहे, कारण त्यानंच फक्त पीठ चांगलं मळायचं असतं. हे जे मिश्रण चांगलं झालं पाहिजे, आमरस त्याला लागला पाहिजे सर्व पिठाला. जो गरम केलेला आमरस आहे तो आमरस मिक्स करून चांगल्या रीतीने मॅरिनेट करून घ्यायचं ते, आणि ते चांगलं मळून घ्यायचं. खरं तर पीठ ते गरम आहे त्याच्यामुळे ते झाकून ठेवलेलं आहे, थोडंसं त्याचा फ्लेवर सगळा त्या पिठामध्ये उतरण्यासाठी. त्यानंतर नारळ जो किसलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमरसच टाकून त्याचं सारण तयार केलं जातं. जे मोदकचं सारण तयार करायचं आहे त्याच्यामध्ये गूळ वगैरे ॲड केला जाईल. गूळ अगदी चवीप्रमाणात मिक्स करावं लागतं, जास्त गोड नाही, कारण आमरससुद्धा कसं गोड असतो, त्यामुळं गूळसुद्धा थोडा प्रमाणातच मिक्स करायचा आणि चांगला मस्तपैकी गॅसवरती चांगला गरम करू द्यायचा. हे व्यवस्थितरित्या मिश्रण झालं पाहिजे आणि गूळ आहे ना तो गूळ वितळला पाहिजे. त्यानंतर घी टाकायचं आहे त्याच्यामध्ये, मस्तपैकी घी थोडंसं ॲड करूया आणि घी टाकल्यानंतर ते सुद्धा चांगल्या प्रकारे चांगलं गरम करून घेऊया, कारण ते घीसुद्धा त्याच्यामध्ये वितळलं पाहिजे, पूर्ण चांगलं मिश्रण झालं पाहिजे. म्हणून जरा घी पण त्याच्यामध्ये चांगलं मिश्रण करून घेऊया. चांगलाच गॅसवरती अगदी गरम करावं लागतं. बघा सगळं वितळलं आहे. आता काय करूया, त्याच्यामध्ये आंब्याचा जो आमरस आहे तो ॲड करूया, त्याच्यामध्ये मिक्स करूया. आंब्याचा आमरस त्याच्यामध्ये टाकला जातो आहे. चला बघा कसा दिसतोय, कलर बघा कसा आहे, रत्नागिरी हापूस आंबा, आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो याच्यामध्ये मोदकमध्ये उतरणार आहे सारणमध्ये. तर चला चांगलं मिक्स करून घेऊया. आणि हे सुद्धा एकजीव झालं पाहिजे मिश्रण, असं हे मिश्रण बनवायला लागतं. सारण आहे ना ते, त्या सारणला चव चांगली आली पाहिजे म्हणून तो एकजीव आहे. त्याच्यामध्ये थोडंसं वेलची पावडर वगैरे ॲड करूया, म्हणजे जेणेकरून वेलची पावडरचा सुद्धा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल, चांगला वास त्याचा येईल वेलची पावडरचा सुद्धा. जे पिठामध्ये सारण आपण मिक्स केलं होतं ना ते थोडा वेळ झाकून ठेवलं होतं गरम होतं म्हणून. आता ते थंड झालं आहे. त्यानंतर काय करायचं, ते चांगलं मळून घ्यायचं आहे. मिश्रण बघा तयार झालं आहे, मस्तपैकी सारण तयार झालं आहे. आता हे चांगलं मळून घेतं आहे पीठ, आणि पीठ मळून झाल्यानंतर मगच ते मोदक तयार करण्यासाठी उपयुक्त होईल. त्यासाठी आधी काय करूया, चांगलं मळून घेऊया मस्तपैकी. बघा तयार झालं आहे मळूनसुद्धा. मोदकचा साचा घेतला आहे. तुमच्याकडे साचा नसला तर हातीसुद्धा तुम्ही ते मोदक बनवू शकता, पण साच्यामध्ये आज असले तर कसे दिसायला सुंदर दिसतात. ते साचा जो असतो ना त्याचे ते मोदक असतात ते दिसायला खरोखरच चांगले असतात. त्यामुळं साच्यामध्ये बनवून घेऊया. मोदक बनवले जात आहेत साच्यामध्ये. चला बघा साच्यामधून आता मोदक तयार होऊन येते बघा. हा सुंदर बघा, दिसायला काय जबरदस्त दिसतो मोदक. साच्यामध्ये मोदक बनवलेला मोदक ना बघा किती सुंदर दिसतो. हा प्रतिम, मस्तच सुरेख मोदक तयार. मी बनवला एक फर्स्ट टाइम. कसा झालाय? हा मस्तपैकी सलोनीनं कसा हातावर बनवलास तसा? साच्यात नाही बनवलेला ना, हाती बनवलेला ना. वाह मस्तच, अगदी लाडका बाप्पा अगदी खुश होईल. जर का गणपतीपर्यंत असते ना तर बाप्पा खुश झाला असता, आहे ना. गणपती बाप्पा खुश झाले असते. साच्यातले जे मोदक असतात योग्यरित्या अशी बनवते मस्त. वाह बाप्पा तुला गोड गोड मोदक घे बाप्पा.
बुंदीचा लाडू खावायला दे. चला पूर्ण मोदक तर तयार आहेत. आता उकडायला ठेवूया. हे उकडीचे मोदक असतात त्यामुळे त्यांना चवसुद्धा तशी चांगली येते. उकडीचं मोदकच चांगले. त्या तेलामध्ये आपण तळून काढण्यापेक्षा उकडीचे मोदक सर्वांना आवडतात. तोंडाला नक्की पाणी सुटणार. चला मोदक रेडी आहेत बघा. हा 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 हा. वाव, एक नंबर. वा हा, कलर पण मस्त आलाय ना. कलर पण सुंदर आलाय. तयार. मँगो मोदक तयार. चला तर कोणाकोणाला पाहिजे मँगो मोदक, कोणाकोणाला पाहिजे चला टेस्ट बघूया मँगो मोदकची. या बघा किती सुंदर दिसत आहेत बघा, अगदी सुंदर बघा. आ डँटडँग डँटडँग डँटडँग. चला मोदक कसा लागतोय सांगा ना. मोदक कसा लागतोय तो सांगतो. वा, ओरिजिनल आंब्याची चव याच्यामध्ये उतरली ना, भारी वाटते एकदम मस्त. रत्नागिरी हापूस आंब्याचा मोदक. काय टायटल असणार? रत्नागिरी हापूस आंब्याचा सुंदर मोदक, गणपती बाप्पाचा आवडता मोदक. सर्विंग कसा आहे ग? कसं लागतंय? मस्त आहे ना. आवडला तुला? सर्विंग किती खाल्लीचे? दोन खाल्ला ना तिने. दोन